चंद्र भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय राम। श्री राम जय राम जय 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 जय राम। श्री राम जय राम श्री राम। श्री राम जय राम जय जय 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 राम। श्री राम जय राम श्री राम। श्री राम जय राम जय श्री राम। श्री राम जय राम जय श्री राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय श्री राम। श्री राम जय राम जय राम। हरी पुंडलिकावरद हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधि रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। प्रभु रामचंद्राय नमः। श्री कृष्ण मनी तेधवा। श्री हरि गानत से शरण भावा। गरुडासी बोलावून यावा। वायू संतोष मनत से। महायोग पीते तदेवी मरत्वम्। वरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे। समारत्यतिष्ठं तमानन्दकन्दं। पराब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वचनायका कमलापती। माझी लंकाची विनंती। कर जोडितो कथे काळी। आपणासावे जवळी। गोपाळ कृष्ण भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। पुण्य पावन पवित्र असणारी ही बेळगाव नगरी आणि बेळगाव नगरीमध्ये पवित्र असणारा अधिक मास, ज्याला पुरुषोत्तम मास म्हणता येईल किंवा ज्याला मधुमास म्हणतात किंवा आमच्या सर्वांच्या भाषेमध्ये जोडण्याचा महिना म्हणून अशा असणाऱ्या पवित्र महिन्यामध्ये पवित्र कथा, पवित्र असणारा हनुमंतरायाचा दरबार आणि हनुमंतरायाच्या दरबारामध्ये पवित्र असणारी कथा सर्वप्रथम भगवंतरायाच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक या व्यासपीठाचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक त्यांच्या चरणावरती नतमस्तक. श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती या नयना श्रोते मायबापांच्या चरणावरती नतमस्तक.
आणि कथेला सुरुवात. सर्वप्रथम बुद्धीच्या आराध्य दैवत असणाऱ्या, सुखाची प्राप्ती करून देणाऱ्या आणि दुःखाचा नाश करणारा असा असणारा गणराया त्या गणेशाच्या गणरायाच्या चरणावरती नतमस्तक कमी झालेले आहेत. माता सरस्वतीच्या चरणावरती नतमस्तक झालेले आहेत आणि सांगायला लागले. कालच्या अध्यायामध्ये आपण बघितलं पुरुषोत्तम मास किंवा अधिक मास निर्माण का झाला. तर हिंदू पंचांगानुसार, हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू सौरवर्ष आणि चंद्रवर्ष अशा असणारे 2 वर्ष असतात आणि त्या दोन्हीच्या मधून 11 दिवसाचा त्या ठिकाणी असणारा दिवस शिल्लक राहतात आणि अशा पद्धतीने 3 वर्षाला अधिक महिना त्या ठिकाणी होतो. आणि मग अधिक महिना झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे अधिक महिन्यामध्ये शुभमंगलचे कार्य, शुभ प्रसंग त्या ठिकाणी होत नाही आणि मग शुभ प्रसंग न होताल्यामुळं त्या ठिकाणी अधिक मास किंवा अधिक महिना त्या ठिकाणी भगवान परमात्म्याकडे जायला लागले आणि देवा मला काय दोष, माझ्यामध्ये असणारे मंगल प्रसंग, शुभ प्रसंग त्या ठिकाणी कुठलेही धार्मिक कार्य का होत नाही अशा पद्धतीने भावनेला बोलतायत. आणि म्हणून भगवान त्या ठिकाणी म्हणतायत काय, उच्च नीच काही नेने भगवंता, उच्च नीच काही नेने भगवंता, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया, तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. आणि म्हणून भगवान परमात्मा म्हणतायत या ठिकाणी उच्च नीच काहीच नाही. अशा पद्धतीने बोलताना अधिक मासाचं काय महत्व आहे ते आपण पुढे बघूया. पंखानी तयाला वारू घालू लागला, तेने अधिक मास वाहला, सावध मुहूर्त. आणि म्हणून अधिक मास त्या ठिकाणी देवाकडे जातोय, विनवणी करतोय, प्रार्थना करतो आणि करताना मात्र मूर्छना यायला लागली. देवा का माझा दोष नाही पण माझ्या वाटेला दुःख का देवा. अशा पद्धतीने बोलताना अधिक मास मूर्छना येऊन त्या ठिकाणी पडलेला आहे आणि पडल्याच्या नंतर गरुडजी आपल्या पंखाने त्या ठिकाणी वारा घालायला लागले आणि घालताना मात्र अधिक मास त्या ठिकाणी सावध करण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग काय झालं, मागत माझा पमाना बाजूनी तारा रमावरा श्री विष्णू. आणि म्हणून त्या ह्या वारा मला पुढे आहे, मला काय पाहिजे तर मला आसरा पाहिजे, मला त्या ठिकाणी विश्रांती पाहिजे, मला एका तुमच्या हाताने त्या ठिकाणी आसरा पाहिजे, कारण माझा कसलाच दोष नाही. आणि दोष नसताना देवा मला या ठिकाणी माझी उपेक्षा होते, मला त्या ठिकाणी माझ्यामध्ये कुठलंच मांगलिक कार्य त्या ठिकाणी होत नाहीये आणि म्हणून देवा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. अशा पद्धतीची प्रार्थना अधिक मास त्या ठिकाणी करतो. उपेक्षा शिक्षा देवा तुझा माझा कार्य दातार, दुःखाचे डोंगर दाखविसी. या नाही देवा तुमचा माझा काय वैराकार आहे आणि का देवा माझी उपेक्षा का करताय देवा. अशा पद्धतीने मला आपल्या चरणाजवळ त्या ठिकाणी जागा द्या अशी विनंती अधिक मास त्या ठिकाणी करतो. सवीला पगरिता अधिक मास थरथर कापत केश तयासी म्हणत करीती. आणि म्हणून अशा पद्धतीने गया करायला लागलं त्या ठिकाणी देवाची पूजा करायला लागलं, अर्चना
पद्धतीची त्या ठिकाणी गयावया करायला लागले आणि करताना मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्यांचं त्या ठिकाणी सांत्वन कशा पद्धतीने करतात. पद्धतीने बोलताय, सांत्वन करण्याचा प्रयत्न करताय, उठवताय आणि मग पुढे काय होते. विचार करी काय उपाय द्यावा मनती मज संगे सत्वर गुरु दासी चलावे. आणि म्हणून त्या ठिकाणी सत्वर अशा पद्धतीने त्याचे सांत्वन करायला लागले आणि विचार करताय काय तर याचा आपल्याला सांत्वन करताना ह्याची सुटका कशी होईल किंवा याचा आपल्याला महात्म्य कसं वाढेल अशा पद्धतीने विचार करतायत आणि काय तर न सांगता कळ येते अंतर. अशा आता भगवान परमात्मा त्या ठिकाणी उठा म्हणायला लागले आणि कुठं तर गोलोकाकडं त्या ठिकाणी भगवान परमात्मा अधिक मासाला घेऊन त्या ठिकाणी निघायला लागले. पुरुषोत्तम मुरलीधर श्याम. आणि म्हणून गोलोकाकडे त्या ठिकाणी येण्याची सूचना किंवा येण्याला सांगायला लागले चला आपण कुठं जाऊया गोलोकाकडे जाऊया. अशा पद्धतीनं पुरुषोत्तम भगवान महाविष्णू भगवान त्या ठिकाणी बोलायला लागले आणि दोन कर असताना त्या ठिकाणी श्यामल वर्ण असणारे मुरलीधर भगवंत काय करतात. गोपिका त्रिभुवन सुंदरी भगवती असती सहचरी कमल नयना सुकुमारी कमल नेत्र सावळा राधे राधेशा. आणि म्हणून त्या भगवंताच्या सभोवती असणारे काय तर गोपिका आहे त्रिभुवनामध्ये सुंदर असाव्या अशा असणाऱ्या गोपिका आणि अशा असणाऱ्या गोपिका सोबत मुरली असणारे भगवान मुरली सोबत आहे आणि अशा असणारे भगवान त्या ठिकाणी गोलोकाकडं काय तर त्या अधिक मासाला घेऊन निघाले आहे. चंद्रमा अश्विन नदी शोभा सीमा लांछन मनोनी चंद्र उपमा तयासी. आणि म्हणून भगवंताच्या मुखाचं वर्णन त्या ठिकाणी करायला लागले कसं तर त्या ठिकाणी चंद्राहून शीतळ असणार आवडले हे रूप गोजिरे स्वप्न अशा असणार गोजिरा रूप असं असणार त्या ठिकाणी भगवंताचं वर्णन कवी करते या ओळीमध्ये करायला लागले. मन काही नत्व खरोखर सुंदर देह दयाचा. आणि म्हणून पुढची उपमा द्यायला लागले कोणाची तर मदन. मदन सर्व कुमारामध्ये असणारा मदन ज्यांना आपण का म्हणू असा असणारा मदन त्या मदनाची उपमा द्यायला लागले. मदन त्या ठिकाणी सर्वश्रेष्ठ पुरुष असतात त्या सर्वांमध्ये श्रेष्ठ सर्वात सुंदर असणारा त्या ठिकाणी मदन आणि अशा असणाऱ्या मदनाची सुद्धा उपमा भगवंतापुढे कमी आहे. पीतांबराचं वर्णन करायला लागले. एखादी वीज आली वीज चपळावी त्या न्यायानं किंवा वीज त्या ठिकाणी दिसावी त्या न्यायानं भगवंताचा पीतांबर करायला लागला. अशा पद्धतीनं अगदी गोंडच असणार अगदी त्या ठिकाणी रूप गोजिर रूप सावळा रूप भगवंताच्या रूपाचं वर्णन त्या ठिकाणी करायला लागले. भक्तावर कृपा पूर्ण नयन कटाक्ष
केशराचा सुवास त्या ठिकाणी दरवळावा अशा असणार भगवंताच्या अंगाचा सुवास यायला लागला. वर्णन त्या ठिकाणी कवी करते करायला लागले. वंदेला जे कस्तुरी मोर पिसांचा दुरावारी नीलज्योती समदरतरी ज्ञान गर्भ गावित. आणि म्हणून त्या चंदनाचा सुवास एवढा आहे की तिने कस्तुरी म्हणू त्या कस्तुरीपेक्षा सुवास भगवंताच्या त्या ठिकाणी देहाचा तनुचा शरीराचा यायला लागला. आणि पुढे जाऊन सांगताय मोरपीस भगवंताच्या त्या ठिकाणी डोक्यावरती लावलेलं मोरपीस ह्यामुळं त्या असणार कसं तर काही वस्तूंची किंमत सोनं अगोदर सोनं आहे पण सोनं जर त्या ठिकाणी भगवंताच्या अंगावरती लागलं तर त्या सोन्याची किंमत भगवंताला वाटतं. आणि तुमच्या आमच्या अंगावर जर सोनं लागलं तर त्या सोन्याची किंमत किंवा आमची किंमत त्या सोन्यामुळे वाटतं. आणि म्हणून मोर अगोदर सुंदर आहे मोरपीस ते भगवंताच्या त्या ठिकाणी कपाळावरती डोक्यावरती लागलेलं आहे. आणि म्हणून अगदी शोभायमान दिसायला लागलं. धारण केली दयाने सिंहासनी मुकुटी रत्ने चमचम करीती संत. आणि म्हणून स्त्री वस्त्र असणारं कौतुक त्या ठिकाणी कौतुक आहे अशा असणारं आणि सिंहासन रत्नानं भरलेलं मुकुट आहे अशा असणारं भगवंताचं वर्णन कवी करते करायला लागले. कुंडले शोभिती कर्णदळे परिसरी पार्षद उभे तत्पर. आणि म्हणून कानामध्ये मकराकार असणारे कुंडल आहे आणि अशा असणारे मकराकार कुंडल हे सर्व वर्णन त्या ठिकाणी करतायत. आणि करताना मात्र त्या ठिकाणी कर्ण शोभून दिसायला लागले किंवा मकर कुंडलाने शोभून दिसायला लागले. अशा पद्धतीनं भगवंताचं जे शरीराचं वर्णन आहे जे त्या ठिकाणी भगवंताचं सर्व अवयवाचं वर्णन कवी करते या ठिकाणी करतात. पुरुषोत्तमास्य स्थान दीन संकल्पाची विचारहित सर्वथा. आणि म्हणून तोच आतापर्यंत जसं पद्धतीने वर्णन सांगितलं तोच आपला पुराण पुरुष असता आपल्याला जगतवंद्य आणि अशा असणाऱ्या भगवान पुरुषोत्तम भगवंताकडं अधिक मास झालेला आहे. आणि म्हणून अधिक मासाला आश्रय घेण्याचं काम त्या ठिकाणी पुरुषोत्तम भगवान करायला लागले. सर्व जगता नचने तले पाहता सर्वांसी आधार देता निराधार से स्वये. आणि म्हणून त्या ठिकाणी काय तर उपज सर्व जगता म्हणजे सर्व जगांचं त्या ठिकाणी उपज होतं किंवा सर्वांचा त्या ठिकाणी जीवन हा जातो जगण्याच्या त्या ठिकाणी हे करतो. आणि करताना पुढे जाऊन सांगायला लागले कसं तर सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझ मोकळेला आहे ते नाही. म्हणून सर्वांचा त्या ठिकाणी जन्माला राहतो पण सर्वांचा सांभाळ सुद्धा करतो. आणि म्हणून त्या ठिकाणी कोणालाही भगवंत त्या ठिकाणी टाकत नाहीये अशा पद्धतीने कवी करते बोलतायत. आणि मग अधिक मासाला त्या ठिकाणी पुढे काय बोलताय शेवटी हातई चित्ता तयासी विकार लेखता एकही नच दिसे. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवंतापुढं कसं तर उच्च नीच त्या ठिकाणी लहान मोठा कोणी भगवंतापुढं नाहीये अशा पद्धतीनं कवी करते या ठिकाणी बोलायला लागले. उत्पत्ती नाही वाढ नाही मर्यादा नाही रास नाही क्षय नाही अंत नाही रूप नाही स्वरूपा. आणि म्हणून त्या ठिकाणी उत्पत्ती नाही वाढ नाही किंवा मर्यादा नाही रास म्हणजे त्या ठिकाणी एखादं कमी होणं नाही अशा पद्धतीनं नाही आधी अंती अवस्थान या न्यायानं भगवान परमात्मा त्या ठिकाणी भगवान परमात्म्यांचं गुणांचं वर्णन कवी करते करायला लागले. प्रकृती पाहता सर्वत्र सर्वासती परतंत्र तो एकटाची स्वतंत्र तिजपेक्षा वेगळा. आणि म्हणून
बोलवी तो हरिविन या न्यायला वृक्षाची पाने हल्ले ज्याची सते राहिली अनंता मग कोठे असा आता भगवंत त्याच्या इशाऱ्या शिवाय त्या ठिकाणी एकही कार्य होत नाही आणि असा तर सर्व प्रथमी पारतंत्र्यात आहे परंतु तो मात्र एकटा स्वतंत्र आहे कोण तर जगाचा जगणे येतात भगवान पंडित परमात्मा भगवान पुरुषोत्तम भगवान परमात्मा अशा पद्धतीनं तो स्वतंत्र आहे ही ओळी या ठिकाणी कवी करते बोलतात अविनाशी सत्य स्थिती तुझा धारंती तेथे चलधर करी आणि म्हणून पूर्णपणाची मूर्ती असताना असा असताना आता आपण त्या ठिकाणी जाऊया असं कोण तर त्या ठिकाणी अधिक मात्राला बोलतात ऐसे बोलली श्री विष्णूने अधिक मासाती दये गुरु काशी सज्ञ परे दुःख निरास कराया निरास दुःख कराया आणि म्हणून अशा पद्धतीनं विष्णू भगवंताने अधिक मात्राला बोललेलं आहे कसं तर आई आहे एखादं बालक आहे बालक त्या ठिकाणी दुःख करायला लागलं एखादी मला गोष्ट हवी आहे अशा पद्धतीनं हट्ट करायला लागलं आणि हट्ट करताना मात्र आईचा नाविलाज होतो त्या ठिकाणी एक आमचा मित्र होता त्याचा मुलगा होता तो विमानामध्ये बसला त्या ठिकाणी रेल्वेमध्ये बसला तर रेल्वे मला विकत घ्या असं म्हणायचा रेल्वे विकत घेण्याची गोष्ट आहे का नाही आणि मग त्याची आई त्याचे वडील त्या ठिकाणी रेल्वेमध्ये बसायचे पुढे जायचे गेल्याच्या नंतर हळूच चिमटी घ्यायचे चिमटी घेताना ते बाळ रडायचा काय झालं तर ही रेल्वे नको कारण ही चिमटी देते अशा पद्धतीनं काय तर बाळ हट्ट आहे स्त्री हट्ट आहे तो पूर्वाभास लागतो आणि म्हणून भगवंताचं लेतो असणार तो भगवंताचं त्या ठिकाणी अधिक मास हट्ट करायला लागला आणि हट्ट पूर्ण करण्यासाठी पुरुषोत्तम भगवान त्या ठिकाणी गोलोकामध्ये अधिक मासाला घेऊन जातात नारायण मनती नारदा लया पूर्णिवर्तमान सरा गोलकाशे नित्य गोरा निरस्थान देवासी जय 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 श्रीराम आणि म्हणून आदिनारायण आपल्याला भगवंत त्या ठिकाणी नारदाला म्हणतायत काय तर प्रथमीचा अंत ज्यावेळेस होतो लय ज्यावेळेस होतो त्यावेळेस सर्व देवता कुठं तर गोलोकात जात आहेत अशा पद्धतीनं नारायण कोणाला नारदाला म्हणतात ज्ञानाचा नसे गायब जे थरते ज्योती सुरेखा तेथे जोमय ब्रह्मदेव निराकार आदिचे आणि म्हणून त्या ठिकाणी अज्ञानाचा जो काळोख आहे तो अज्ञानाचा काळोख नाहीये अशा पद्धतीनं सर्वांचा अवतार त्या ठिकाणी तेजोमय प्रकाश आहे आणि ज्या ठिकाणी निराकार अशा अवतारे ब्रह्म सुद्धा त्या ठिकाणी होते किंवा त्या ठिकाणी राहत आहेत असा खरं पावन पवित्र ओळख आहे सूर्या मुनी तेजाळ श्रुतपतीचे मुळा तेजोमय हे तेजमय विशाल विचारूप ईश्वरी आणि म्हणून कोटी सूर्य आणि अशा आपल्या कोटी सूर्याहून सुद्धा तेजा असणार असं असणार आणि विश्व जी विश्वाची उत्पत्ती आहे त्या विश्वाच्या उत्पत्तीचं मूळ असणार अशा असणाऱ्या त्या ठिकाणी विशाल तेजमय असणार गोलोक आहे देवाची आगर म्हणता तीन लोक नानका परिपुरुषोत्तमाचा वर्तता गोलोक त्यावरी आणि म्हणून त्या अंतरात तेजोमय असणारा लोक त्या तीनही लोकांच्या वर असणारा कुठलं तर गोलोक आहे आता कुठले तीन लोक ते पुढे बघूया तीन कोटी योग विस्तारा तेजस्वी तो गोलाकार रत्न खचित भूमीवर तेज बसरे विलक्षण आणि म्हणून 3 कोटी अंतर योजन कसे तर विस्तार त्या अंतर गोलोकाचा सांगायला लागले असा अंतर गोलाकार आहे रक्त खचित आहे आणि तेज त्या ठिकाणी विचक्षण अशा पद्धतीचं तेज त्या ठिकाणी पसरलेलं आहे कोटी योगी जनासी वेळा पहावयास
अंतराळी विराजत. आणि म्हणून असा आपण बोलू त्या ठिकाणी अनेक प्रकारचे तप करणारे तपस्वी आहेत, अनेक प्रकारचे योग करणारे योगी आहेत, पण त्यांना स्वप्नामध्ये सुद्धा मिळालं नाहीये. कसं तर योगी याच्या ध्यानी ध्याता नातूड असती तो तू आम्हापाशी मागे पुढे असा आता त्या ठिकाणी बोलो. आणि अशा अर्थाने बोलो जे बोलो योग्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा येत नाहीये तो विष्णू भक्ताला त्या ठिकाणी भगवंताचा भावनेनं किंवा भगवंताच्या भक्तीने त्या ठिकाणी आता प्रेम करणाऱ्या भक्ताला त्या ठिकाणी मिळतं. परमेश्वराची योग शक्ती आधाराविना होय पेलती. ऐसा गोलगणे त्या स्थिती आनंद रूपी दयाची. आणि म्हणून परमेश्वराची योग शक्ती आहे, कारण प्रथमी गोल आहे. गोल असताना कसलाच आधार केला नाहीये. सर्वत्र भ्रमण करणारी प्रथमी किंवा सर्वत्र भ्रमण करणारे ग्रह आधार नाही, फक्त भगवंताच्या योग मायामुळं हे सर्व त्या ठिकाणी काय तर योग असताना करतात किंवा राहतात. मंदिरानी सदना देवा वनसे मृत्यूला शोक भय दरारोगाला ठावनसे नवदरी. आणि म्हणून नाना प्रकारचे मंदिर त्या ठिकाणी आहेत जिथं अपमृत्यू जाऊन अपमृत्यू म्हणजे अर्धवट ज्याचं वय पूर्ण झालं नाही आणि त्या वय पूर्ण होण्याच्या पूर्वी ज्याचा मृत्यू होतो त्याला अपमृत्यू म्हणतायत. आणि म्हणून अपमृत्यू तिथं नाहीये, तिथं जरा म्हणजे त्या ठिकाणी आजार नाहीये असा असणारा लोक आहे. आणि रोगाला त्या ठिकाणी क्षणभर सुद्धा जागा नाहीये. अशा असणाऱ्या लोकांचं वर्णन कवी कसे करतात. आता वैरवी घ्या. अगोभागी दोन्ही अंगासी वैकुंठ लोकसी लोकासी स्थानासे अंतरासी विशाल दोन्ही सारखे. आणि हा अधोभागाला असणारं कोणतं लोक त्या ठिकाणी वैकुंठ आणि शिवलोक ह्या दोन लोकांच्या असणारं अधोभागावर असणारं स्थान आहे अंतरामुळे. आणि विशाल आहे दोन्ही असणारे कोणतं तर वैकुंठ आणि कैलास. ज्या ठिकाणी वैकुंठ आणि शिवलोक हे दोनही सारखेच आहेत अशा पद्धतीने बोलतात. वैकुंठ सूक्ष्म गोलाकार एक कोटी योजना विस्तार वैष्णव पितांबर चतुर्भुज राहती. आणि म्हणून वैकुंठ लोकांचं त्या ठिकाणी कवितेचे वर्णन करताय. कसं आहे तर सूक्ष्म आहे, गोलाकार आहे आणि ज्याचा विस्तार, ज्याची लांबी, ज्याची रुंदी 1,000,000,000 योजन त्या ठिकाणी सांगताय असं असणारं. आणि वैष्णव असणारे भगवान कोणतं पंढरी परमात्मा भगवान महाविष्णू भगवंत पितांबरधारी चतुर्भुज रूप असणारा धारण करून त्या वैकुंठामध्ये राहतात. अशा पद्धतीनं ही ओवी या ठिकाणी सांगायला लागली.